कदम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक धक्कादायक बातमी। गेल्या 13 दिवसांपासून बेपत्ता असलेले डहाणूतले शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडींचा मृतदेह तब्बल 312 तासांनी गुजरातच्या भिलाडमध्ये सापडला। या 312 तासात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्यात। अशोक धोडींच्या सख्या भावानंच त्यांचा काटा काढला। या हत्येला दारू तस्करी कारणीभूत असल्याचं सुद्धा समोर आलंय। आरोपी अविनाश धोडीचा दारू तस्करीचा व्यवसाय होता, त्याला अशोक धोडींचा मात्र विरोध होता। त्यातूनच या दोन सख्या भावांमध्ये सातत्यानं वाद व्हायचा आणि याच वादातनं अविनाश धोडीनं आपल्या भावाचं अपहरण केलं आणि हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे। अविनाश धोडीला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, मात्र तो पोलिसांच्या हातावरती तुरी देऊन निसटला। या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या 4 जणांच्या जबाबातनं अशोक धोडींच्या हत्येचं गूढ उकललं। आता पोलिसांनी अविनाश धोडींसह इतर 5 आरोपींचा शोध सुरू केलेला आहे। जे बाकीचे आरोपी आहेत पकडलेले आहेत त्यांना जे माझ्या वडिलांचा जसा प्राण घेतलेला आहे तेवढा ते लोकांना टॉर्चर करायला पाहिजे। फॅमिली टॉर्चर त्यांना करा, कारण की हे वडिलांची माझी एवढी वाईट हे घेतले ना, प्राण घेतले, मला एवढं वाईट वाटायला लागले ना। अपहरण करण्याचा जो मुख्य सूत्रधार आहे तो सक्का भाऊ आहे, जो मयत आहेत त्यांचे सक्के भाऊ आहेत। त्यांचे घरगुती वाद पण होते, त्यांचे वादाचे वेगवेगळे कांगोरे आहेत, परंतु आरोपी अटक झाल्यानंतर खऱ्या अर्थाने या तपासामध्ये नक्की कोणती कारणं आहेत की ज्याच्यामुळे हे संपूर्ण कट आखावा लागला याविषयीची माहिती मिळू शकते। 12 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अशोक धोडी यांचा मृतदेह शोधण्यात अखेर पालघर पोलिसांना यश आले। आपण बघू शकतो की गुजरातमधील सरीग्राम जे आहे या सरीग्राम जवळ एक बंद दगडखाण आहे। जवळपास या दगडखाणीत 40 ते 50 फूट पाणी होतं। या पाण्यामध्येच अशोक धोडी यांचा मृतदेह जो आहे तो गाडीसह फेकण्यात आला होता। त्यांची लाल कलरची जी ब्रिझा कार आहे ती थेट या पाण्यात ढकलून देण्यात आली होती। त्याच पद्धतीने आज दुपारपासूनच पालघर पोलीस असतील किंवा भिलाड पोलीस असतील यांच्या संयुक्त सहकार्याने ही गाडी जी आहे ती पाण्याबाहेर काढण्यात आली। मात्र याच गाडीत अशोक धोडी यांचा मृतदेह देखील आढळून आलेला आहे। सध्या त्यांचं काही साहित्य जे आहे ते सुद्धा बाहेर काढण्यात आले, कारण ते आपल्या घरगुती कामासाठी मुंबईत गेले होते आणि मुंबईतून परतताना त्यांचं 12 दिवसांपूर्वी गाडीसह अपहरण झालं होतं। मात्र त्यानंतर पालघर पोलिसांनी मोठ्या शिताफीने या आरोपींच्या मुसक्या ज्या आहेत त्या आवळलेल्या आहेत। जवळपास 4 आरोपींना या सगळ्या प्रकरणात अटक केलं आहे, तर 5 आरोपी अजूनही फरार आहेत। काही फरार आरोपी जे आहेत ते परराज्यात म्हणजे गुजरात किंवा राजस्थान या ठिकाणी असल्याची माहिती जी आहे ती सध्या पोलीस प्रशासनाकडून देण्यात येते। मात्र अशोक धोडी यांचा शोध घेण्यात अखेर 12 दिवसानंतर पालघर पोलिसांना यश आलं। न्यूज 18 लोकमतसाठी राहुल पाटील, पालघर। आणि अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणी अटक केलेल्या शरीफुल विरोधात पोलिसांना एक भक्कम पुरावा मिळालाय आणि याच पुराव्यामुळे शरीफुल यानंच सैफ अली खानवरती चाकू हल्ला केल्याचं स्पष्ट झालंय।